प्रभू रामचंद्र अयोध्येत विराजमान झाले. त्यांचे दुधाचे काय 22 जानेवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू रामचंद्र यांची मूर्ती अयोध्येत राम जन्मला त्या जागेवर स्थापित करून गेल्या 500 वर्ष गेलेल्या दबल्या गेलेल्या प्रश्नाला कृतिशील रूप देऊन आपले नेतृत्व सिद्ध केलेले आहे. राम प्रसाद सिद्ध केला. त्यांचे वैशिष्ट्य असे शांततेच्या मार्गाने अहिंसेचा साक्षात्कार घालून राम मंदिर उभारले. एवढेच नव्हे तर न्यायालयीन मार्गाने राम मंदिर उभारले. इथपर्यंत योग्य आहे. परंतु पंतप्रधानांना डिवचण्यासाठी नव्हे तर त्यांना कल्पना देण्यासाठी आम्हा ज्येष्ठ नागरिकांनी या गोष्टी मांडाव्या लागत आहेत. देशातील 60% लोकांना दूध मिळत नाही. मग बालकांची काय अवस्था असेल. या दुधाविना राहणाऱ्या रामाला दूध कोण देणार. बाबराने रामनामाच्या नामोनिशान मिटवण्यास राम जन्मस्थळी बाबरी मशीद बांधली. परंतु रामाचा महिमा एवढा अगाध 500 वर्षांनी पुन्हा गाडला गेलेला राम जगभर उसळी मारून प्रगट झाला. त्याला कारणीभूत नरेंद्र मोदी आहेत. पण या मोदींना देशातील अवैध मार्गाने पैसा मिळवणारे यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे दुधासारख्या बालक पोषण आहारास 60 रुपये ते 70 रुपये लिटर दूध झाले आहे. गुजरातमधून खुलेआम दुग्धजन्य पदार्थाची परदेशात विकले जातात व देशातील राम दुधाविना टाहो फोडत आहे. हे राम भक्तांच्या लक्षात कसे येत नाही. मग जिथे रामास दूध नाही व कोट्यावधी रुपये बांधलेल्या मंदिरातील रामास साष्टांग दंडवत घालून काय उपयोग. दुग्धराम कसा प्रसन्न होणार. यासाठी दुधासारखे ज्येष्ठांना व बालकांना मोफत नव्हे तर 40 रुपये लिटरने किमान अर्धा लिटर दूध केसरी पिवळ्या रेशन कार्डवाल्यांना मिळणे ही आजची खरी गरज आहे. आणि हे मिळाल्यानंतरच खरा राम संतुष्ट होईल असं आम्हाला वाटतंय. यासाठी मी ज्येष्ठ नागरिक गुरुनाथ म्हातुकडे पंतप्रधान आणि सरकारला निवेदन करतोय, विनंती करतोय की दूध हे स्वस्त झायला पाहिजे आणि त्यासाठी त्यातच तुमचं खरं नेतृत्व सिद्ध होणार आहे याची नोंद घ्यावी आहे. आभारी आहे मी गुरुनाथ म्हातुकडे.